एक कौतुक सोहळा हा आपण दरवर्षी या मुलांसाठी आयोजित करत असतो. कारण की आम्हाला मुलांचे अनुभव ऐकायचे असतात की वर्ष कसं मेहनतीचं घालवलं, कसं कुठली मदत तुम्हाला उपयोगी आली, तुम्ही काय तुम्हाला सपोर्ट दिला, मॅडमचा फाउंडेशनचा कसा सपोर्ट झाला, हे आम्हाला आज थोडंसं हितगुज ऐकायचं असं मुलांना. कारण की ही एक पहिली पायरी आपण जस्ट चढलेलो असतो आणि ह्याच्या पुढे तर आपल्याला खूप मोठा मार्ग असतो, मोठा प्रवास करायचा असतो. तर त्याच्यासाठी म्हणून आजचा आपला हा विशेष सोहळा आहे आयोजित. वर्षभर पूर्ण मॅडमने एक बोलतात ना, असं नाही की फक्त क्लासमध्ये सकाळीच घेतले, अगदी जेव्हा एक्झाम जवळ आली तेव्हा घरी बोलवून मुलांना खूप मेहनत करवली मुलांवरती. ते 10वीच्या सगळ्याच आय डोंट थिंक सो की कोणी डिनाय करेल याला की मॅडमने खूप मेहनत करवली आणि त्याचं फळ आपल्याला दिसतंय. मुलांची जेवढी मेहनत होती त्याचबरोबर टीचर्सची एक खूप चांगली मेहनत होती. त्यामुळे थँक्यू सो मच. तर्फे आपण मॅडमला देऊया, तुमच्यातर्फे मॅडम एवढी मेहनत घेतली. कारण मुलं तर करतातच, पण शिक्षकांचा जो गायडन्स असतो काय करायचं काय नाही करायचं हा फार महत्त्वाचा असतो. पाठांतर करू नका, स्वतःच्या मनाने नोट्स काढून तेच पुढे पेपरमध्ये लिहा. पाठांतर करून लक्षात राहत नाही. मी तेच केले, पाठांतर नाही केलं, स्वतःचे नोट्स काढलेत आणि तेच पुढे लिहत गेले. शिकवते ते लक्षपूर्ण ऐकावं आणि त्याचे रिव्हिजन करायचे. आपल्याला जो पण लेसन समजला नाही तो आपण मॅडमकडून क्लिअर करून घ्यायचे आणि जो लॉंग आन्सर असेल त्यामधून शॉर्ट्समध्ये क्वेश्चन आन्सर पाठ करायचे आणि स्टार्टिंगला शॉर्ट क्वेश्चन आन्सर पाठ करायचे. त्यात काय घेतलं ते जास्त. आणि जेव्हापासून PIT च्या घरी गेले तेव्हा PITचा समजावून सांगायच्या आणि सर पण होते आणि त्यांनी पण खूप मदत केली. पण तिथं पेपर लिहिताना काय आठवत नव्हतं काय लिहायला, जेवढं आलं तेवढं लिहिलं. टीचर बोलल्या होत्या की जर नाही आलं तर कुठल्या तरी पॅराग्राफमधून लिहा, ते आपण ट्राय केलं. क्लिअर करून घ्यायचे आणि जर काय प्रश्न असेल तर विचारायचे. पहिले तर आपण जे प्रश्न वाचतो आणि जे मोठं उत्तर असलं ना ते असं रट्टा नाही मारायचा, ते समजून घ्यायचं की काय आहे, आपल्याला तिथे काय लिहायचं आहे. आणि पेपरमध्ये गेल्यावर घाबरायचं काय नाही, फक्त आपल्याला टीचर घाबरायचं नाही. पॅराग्राफ वाचायचा, त्याच्यात खूप उत्तरं असतात आणि जर आपल्याला वाचायला जमलंच नाही तर पॅराग्राफ उतरून लिहायचं. आणि टीचरनी तर खूप सपोर्ट केला मला. 11 वाजेपर्यंत क्लासमध्ये बसवलं आणि खूप लक्ष पण दिलं. आणि सरचं बोललं तर म्हणजे टीचरच्या हजबंडचं बोललं, त्यांनी आमच्यासोबत आम्ही अभ्यास करून कंटाळायचो थोडंसं, तर त्यांनी हसी मजाक पण केली, आमचं पाठांतर पण घेतलं आणि आमच्या रिकाम्या जागा पण घेतल्या. त्यांनी पण खूप आमची मदत केली आहे आणि टीचरांनी. अरे वा, अच्छा आम्हाला माहिती नव्हतं. PITच्या क्लासला राहून मला थोडं यायला लागला, पण मी सकाळी 4 वाजता उठायचो, दररोज मेन पॉईंट दररोज पाठ करायचो. त्याच्यामध्ये काय पेपरामध्ये आलं मला जेवढं येतं तर तेवढं मी पेपरामध्ये दिलं आणि व्हेरी गुड. पुढं आपण ग्रॅज्युएशनचे तर 3 वर्ष असतात आणि आपण धरतो एकच की 15वी झाली सगळं. तसं काय नसतं. ग्रॅज्युएशनला स्टार्टिंगपासून 13वी 14वी 15वी 13वीला आम्ही पण मित्रांसोबत फिरलो की 12वीतून पोरं वेगवेगळे होतात की मी या कॉलेजला त्या कॉलेजला 2-3च असतात ग्रुपमध्ये. माझं पण तसंच झालं, मी एकटाच होतो. पण कसं नंतर मित्र भेटत गेले, मी पण त्यांच्यासोबत बंक मारणं फिरणं. त्यानंतर मला लागलं स्टार्टिंगच्या पहिल्या सेमला 4 गेलं. त्यानंतर मी विचार केला जरा बसून, मग केटा सॉल्व केला, मग पुढं मला आजचा लास्ट इयरला कसं झालं, 5व्या सेमला 1 केटी लागली. मला टेन्शन वाटत गेलं. टेन्शन नाही घ्यायचं कोणत्याच गोष्टीचं, कारण रिस्टार्ट होतं. कधी ना कधी कॉलेज लाईफमध्ये चान्स भेटतं. 1 गेला, 2 गेला, 3रा येतो. कधी ना कधी पुढे जायला भेटतं. नाही गेला ठीक आहे, तर वापस एकदा ट्राय करू.
आणि जे तुम्ही बोलता ना उत्तराचं ते की पॉईंट्स असतात. शिक्षक लोक तेच जास्त ट्राय करतात म्हणजे चेकिंगला. हा मोठा आन्सर आहे ते लोक पूर्ण चेक नाही करत की बाबा तुम्ही काय आन्सर लिहिलं तुला. फक्त एकच बघतात की हा की पॉईंट आहे, पाच की पॉईंट होते, 7 की पॉईंट होते, ठीक आहे फुल मार्क कधी भेटत नाही, 8 मार्क भेटतात, 10 पैकी 8 असं करतात. आणि जर कोण काटावर पास होतात तर करतात ते लोक पूर्ण पास. बस थँक्यू. त्याला की आम्हाला तर काय वाटत पण होतं त्याला पाहिजे तशी मार्क आमच्यासाठी आहेत, पण तो थोडा नाराजा. त्याला म्हणजे 85 पर्यंत तरी इच्छा होती, पण प्रिया मॅडमच्या मुळे त्यांनी खूप रात्र मेहनत केली. आणि फक्त त्यांनी एक गोष्ट नाही की तो सकाळी उठून अभ्यास नाही त्यांनी केला. हेच बोलायचं होतं की त्यांचं तेवढं पण ऐकलं असतं तर कदाचित 90 पर्यंत गेला असता. तिला तर बोलता पण नाही येत होता चांगला. त्या मॅडम बोलायचं जरा वरून बोलायचं का बोलायला पण जात होते ते एकदम आतमध्येच असं बोलायचं की असं बोलतच नाही. जर शाळेमध्ये पण गेली तर ते सर पण तसंच सांगतात रागीने बोलत नाही काय जोरात सांगणार तर ती रडायची. मॅडम ती एकदा गेली तर जरा बोलायला पण शिकली. आणि असं म्हणजे अगोदर तो वर्गात होता, नववीलाच गेला तो बरोबर इंग्लिशमधून शिकायला भेटलं त्याला. हो, आणि त्याच्यानंतर क्लास लावलं, क्लासला जाऊन त्याला खूप काही शिकायला भेटलं. अरे वा, व्हेरी नाईस. मी तुमचे आभार मानते. आणि प्रिया टीचरनी खूप मेहनत घेतली, सरांनी पण खूप मेहनत घेतली, त्याबद्दल थँक्यू. कारण आम्ही जास्त तिला हे नाही केलं काय हे कर ते कर, कारण जास्त करून प्रिया मॅडमनेच म्हणजे तिला हे केलं काय हे करायचं आहे ते करायचं आहे. आणि तिने लक्ष दिला. आणि काही म्हणजे असलं काय सुनीता मॅडम पण म्हणजे आम्हाला सांगतात काय हे करायचं ते करायचं. खरोखर मी सर्व टीचरांचा आणि तुमचं आभार मानते.